जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय खिलारे, संस्थापक ज्ञानज्योत डिफेन्स अकॅडमी. आपण या व्हिडिओमध्ये कुट प्रश्न यावरती काही प्रकार बघणार आहोत. याच्या अगोदर आपण याच पाठावरती 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. सुरुवातीला त्यामध्ये काही प्रकार आहेत मित्रांनो, ते व्हिडिओ आपण अगोदर बघावे आणि मग नंतर हा व्हिडिओ आपण बघू शकतो. यामध्ये आपण 3 प्रकार बघणार आहेत मित्रांनो. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. बघा, यामध्ये आपण 6वा प्रकार आपण बघतोय. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा. असे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला, वनरक्षक भरतीला येत असतात. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवरती पायरीच्या क्रमांका इतके फुले ठेवली. देवाला 21 फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे 5 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती, असा आपल्याला प्रश्न आहे. अतिशय अवघड वाटणारा प्रश्न आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी सपोज आपलं मंदिर आहे बघा, लक्ष द्या. अशा आपल्याकडे 50 पायऱ्या आहेत. पायऱ्या किती आहेत मित्रांनो? 50. एका पायरीवरती 1 फूल, दुसऱ्या पायरीवरती 2 फूल, तिसऱ्या पायरीवरती 3 फूल, या पद्धतीने 50व्या पायरीवरती 50 फुलं असे त्यांनी ठेवले आहेत. आणि मित्रांनो, देवाला 21 फुले वाहिल्यानंतर त्याच्याकडे 5 फुले शिल्लक आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा मित्रांनो. 2 पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवणार आहेत. बघा, 2 पद्धतीने प्रश्न सोडवणार आहेत. पहिली पद्धत मित्रांनो, यासाठी आपण एक सूत्र वापरणार आहे SN चं. बघा, SN बरोबर N भागिले 2, 2A अधिक N वजा 1D. हे सूत्र वापरून आपण याचं उत्तर काढू शकतो. N म्हणजेच मित्रांनो शेवटची संख्या. शेवटची संख्या किती आहे मित्रांनो? 50. 50 भागिले 2, 2 गुणिले A म्हणजेच पहिलं पद. मग त्यामध्ये पहिलं पद म्हणजेच पहिली पायरी मित्रांनो, प्लस चिन्ह N मित्रांनो 50 वजा 1, आणि यातला फरक मित्रांनो 1चाच येतो आहे. 50 भागिले 2 बेक बे कंसामध्ये 49 गुणिले 1. दोन्ही 50 ला भाग दिल्यानंतर 25 उत्तर येते मित्रांनो. 2 अधिक 49. 25 गुणिले मित्रांनो आपल्याला करायचं आहे 51. 25 एके 25, हातच्याले 2, 25 5 125, आणि 125 मित्रांनो 1275. म्हणजेच प्रत्येक पायरीवरती जे फूल ठेवले आहेत त्याचं उत्तर मित्रांनो 1275. परंतु इथं संपत नाही मित्रांनो. आपल्याला काय सांगितलंय? 21 फुले देवाला वाहिली आहेत, ते आपल्या याच्यामध्ये टाकावं लागतील, आणि 5 फुले त्याच्याकडे आणखी शिल्लक आहेत. या सगळ्यांची बेरीज जर आपण केली मित्रांनो, 1 हातचाला 1, 10 हातचाला 1, 13, 1301 आपलं उत्तर आहे मित्रांनो. हे झालं सूत्राचा उपयोग करून. आपल्याला एक शॉर्टकट सूत्र पण देऊन टाकतो मित्रांनो. आपल्याला जितक्याही पायऱ्या दिलेल्या आहेत, त्या पायऱ्या घ्यायच्या मित्रांनो, त्याच्या समोरची एक संख्या घ्यायची म्हणजेच 51. या दोघांचा गुणाकार करायचा आणि गुणाकाराला दोन्ही भाग द्यायचा आहे मित्रांनो. बेक बे, बे 25 50, 25 गुणिले 51, आणि या दोघांचा जर गुणाकार केला मित्रांनो तर 1275 आपलं उत्तर यायला लागलं. बघा, आपण इथंच तो गुणाकार केला 1275. मग 21 फुले देवाला वाहिली, 5 फुले त्याच्याकडे शिल्लक राहिली. या सगळ्यांची जर बेरीज केली तर 1301 उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 2. अशा दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने आपण सोडू शकता. चला, याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतकी फुले ठेवली. देवाला 7 फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. तर मंदिराला 30 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती, हे आपल्याला काढायचं आहे. मग इथं आपण मित्रांनो आता जे तुम्हाला शॉर्टकट निंजा टेक्निक जी दिली आहे भैया, जी निंजा टेक्निक दिली ना, तिनं सोडवू आपण. निंजा टेक्निक काय सांगते? एकूण पायऱ्या किती आहेत? 30. 30च्या पुढची संख्या कोणती आहे? 31. या दोघांच्या मध्ये गुणाकार
भागिले 2 करायचा. बे 1 बे, बे 15 30. 15 गुणिले 31 मित्रांनो, 15 1 15 हातचा 1 15 त्रिक 45, एक झालं मित्रांनो 46. हे झाले पायऱ्यावरती ठेवलेले फुलं. परंतु भाऊने काय केलंय, 7 फुले देवाला वाहिली आहेत, 7 फुले कोणाला तरी द्यायला ठेवली आहेत मित्रांनो. मग 7 आणि 7 हे आपल्याला या फुलामध्ये मिळावे लागतील. 5 आणि 7 12, 12 आणि 7 19, 1 7 4, 4 7 9. आपल्याकडे पर्याय क्रमांक 3 यस यांचं सूत्र सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. 2a अधिक n वजा 1d. या सूत्राने तुम्ही सोडून दाखवा मित्रांनो, मला हेच उत्तर येणार आहे. सूत्र हवं तर लिहून घ्या. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढचा प्रॉब्लेम बघू आपण. चला या ठिकाणी पुन्हा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा काय सांगता येते, लक्ष द्या. अय भैया लक्ष दे रे. एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना भैया त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतके फुले ठेवली. देवाला 11 फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे 2 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 25 पायऱ्या असतील तर त्याच्याकडे एकूण फुले किती होती. मग पुन्हा जितक्या पायऱ्या आहेत त्या घ्यायच्या. त्याच्या पुढची संख्या मित्रांनो 26. दोघांच्या मध्ये गुणाकार भागिले 2. बे 1 बे, बे 13 26. मित्रांनो आता 25 गुणिले 13 आपल्याला करायचं आहे. 25 त्रिक 75 हातच्या आले 7. 25 1 25 आणि 7 32 मित्रांनो. 325 आपलं उत्तर येत आहे. परंतु आपल्याला 11 फुले त्याने देवाला वाहिली आहे आणि नंतर 2 फुले त्याच्याकडे शिल्लक राहिली आहे. त्या फुलांचा याच्यामध्ये समावेश करायचा मित्रांनो. मग बघा किती उत्तर येते आपलं. 325 आणि 11 336 आणि 2 338 उत्तर येते मित्रांनो. पर्याय क्रमांक आपल्याकडे आहे 1. अशा सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येते मित्रांनो. आपल्या म्हणजे हक्काचा जो मार्ग आहे तो आपल्याला गमवता येत नाही. खाली मी तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवला आहे. राधा ही एका मंदिराच्या 23 पायऱ्या चढते व प्रत्येक पायरीवर तेथील पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले ठेवते, तर तिला एकूण किती फुले लागतील मित्रांनो. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे भैया. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. आपल्याला 7वा प्रकार बघायचा मित्रांनो. अतिशय सोपा आहे. यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. एका संख्येला 4 ने गुणून 8 ने भागायचे होते, परंतु चुकून 8 ने गुणले व 4 ने भागले, तेव्हा उत्तर 16 आपलं येत आहे. तर बरोबर उत्तर काय यायला पाहिजे होतं. मग यासाठी नेमकं ती संख्या कोणती होती ते आपल्याला काढावं लागेल. मग जी आपल्याला चुकून झालेली क्रिया जी आहे ती काढायची. बघा 8 ने गुणले व 4 ने भागले, मग त्या संख्येला 8 ने गुणले आणि त्या संख्येला भाग दिला मित्रांनो 4 ने, तेव्हा आपलं उत्तर काय येत आहे 16 येत आहे. काय येत आहे मित्रांनो 16. आता बघ या दोघांचा गुणाकार केला 8x भागिले 4 बरोबर 16. हे इकडं भागाकारामध्ये समोर जाताना गुणाकार होईल. 8x बरोबर 16 गुणिले 4. हे 8 इकडं मित्रांनो गुणाकारात आहे, समोर जाताना भागाकारात जाईल. 8 1 8 8 2 16. या दोघांचा जांगड गुत्ता होईल रे पुराव. 4 2 8. म्हणजे ती संख्या कोणती आहे मित्रांनो 8 आहे. आपल्या संख्या काढायची नव्हती, आपल्याला हे विचारलं तर योग्य उत्तर काय असेल, बरोबर उत्तर काय असेल. मग इथं बघा 4 ने गुणून 8 या संख्येला 4 ने गुणायचं आहे, त्या संख्येला 8 ने भाग द्यायचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी भाग जर दिला तर उत्तर येत आहे 1. तर 4 1 4. अशा पद्धतीने आपण असा प्रश्न सोडवायचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणखीन याच्या सारखाच आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो. बघा एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, परंतु चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले, तेव्हा उत्तर 9 आले. मग ए भाई चल लक्ष दे. मग समजा ती संख्या काय रे भैया, ती संख्या काय x आहे. समजा ती संख्या x आहे. मग
एक्स ला कितीने गुणले मित्रांनो? 4 ने गुणून 3 ने भागले. बघा, एक्स ला 4 ने गुणले आणि 3 ने भागले तर उत्तर काय यायला लागलं मित्रांनो? 9. नाही, लक्ष द्या, काय सांगताय ते? हे नाही घ्यायचं आपल्याला, हे घ्यावं लागेल. 3 ने गुणले, एक्स गुणिले 3 भागिले 4, समोर काय आलंय मित्रांनो? 9. लक्ष द्या, हे 4 इकडे भागाकार आहे, ते समोर जाताना काय होईल मित्रांनो? गुणाकार होईल. हे गुणाकार आहे, ते समोर जाताना काय होईल? भागाकार होईल. 3 1 3, 3 3 9 आणि एक्स बरोबर 4 त्रिक यांचा जांगडगुत्ता झाला मित्रांनो. उत्तर येईल 12. ती संख्या 12 आहे. बघायचंय, जर का आपण काय केलं असतं? 4 ने गुणून 3 ने भागितलं असतं, म्हणजे 4 गुणिले 12 केलं असतं आणि त्याला 3 ने जर भाग दिला असता तर 3 1 3, 3 चौक 12 आणि 4 चौक 16 मित्रांनो. अरे बघ, इतक्या सोप्या पद्धतीने आपलं उत्तर येत आहे मित्रांनो. 16 उत्तर आहे. याच टाईपचा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतोय. इमानदारीने सोडवायचं भैया, इमानदारीने सोडवायचं आहे. खाली एका संख्येला 8 ने गुणून 5 ने भागायचे होते, परंतु चुकून 5 ने गुणले व 8 ने भागले तेव्हा उत्तर 25 आले. तर बरोबर उत्तर काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही पाठवायचं आहे. चला, तिसरा प्रकार आपण आजचा बघणार आहोत. कुठे प्रश्नामधला? एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग भरला जातो मित्रांनो. किती? 2/7 भाग भरला जातो आहे. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील? आपल्याला असा प्रश्न आहे. बघा, एका मिनिटामध्ये जो भाग भरला जातोय तो किती आहे मित्रांनो? 2/7. आता टाकी पूर्ण भरणार आहे. पूर्ण भरणारे म्हणजे मित्रांनो काय येणार आहे? 1. पूर्ण टाकी भरणार आहे. पूर्ण टाकी म्हणजेच काय घ्यावं लागेल मित्रांनो? 1. आणि तुम्हाला सांगितले पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, त्याला पकडायचं x. आता तुम्हाला काय करायचं? या दोघांचा जांगडगुत्ता करायचा, म्हणजेच तिरकस गुणाकार करायचा आहे. तर बघा, 1 मिनिट गुणिले 1 मिनिट काय येईल मित्रांनो? 1 गुणिले 1 आणि 2/7 गुणिले x. दोघांचा गुणाकार मित्रांनो 1. हे 7 जे आहेत इकडं भागाकारात आहे, इकडे येताना गुणाकार होईल आणि हे 2 गुणाकारात इकडे येताना भागाकारात होईल मित्रांनो. उरेल समोर x. आपण जर याला सोडवलं 7 1 7 भागिले 2, म्हणजेच मित्रांनो या टाकीला पूर्ण भरण्यासाठी 7/2 मिनिटे एवढा वेळ लागणार आहे. आपल्याला अंश छेदामध्ये उत्तर दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत, म्हणून आपण याच मध्ये काढणार आहे मित्रांनो. 7/2 आपलं उत्तर येतंय. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला, पुढचा प्रश्न याच्याच सारखा आपण बघणार आहे. प्रश्न बघा मित्रांनो, एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 3/7 भाग पाण्याने भरला जातो. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील? आपल्याला असं काढायचं आहे. बघा, हा पण अगोदर सारखाच प्रश्न सोडवायचा. एका मिनिटामध्ये किती भाग भरतो मित्रांनो? 3/7 भाग. तर ती टाकी पूर्ण भरणार आहे. पूर्ण भरणार म्हणजेच मित्रांनो 1. आता सध्या 7 भागापैकी 3 भाग भरणार आहे. याचा अर्थ पूर्ण भरणार काय? तर 7 पैकी 7 भाग भरणार आहे. तर उत्तर काय येईल मित्रांनो? 1. म्हणून 1 म्हटल्यानंतर टाकी पूर्ण भरलेली आहे. तर तुम्हाला वेळ काढायचा x. पुन्हा यांचा तिरकस गुणाकार मित्रांनो, x गुणिले 3/7 समोर आलाय मित्रांनो 1 गुणिल्या 1. मित्रांनो x बरोबर हे 7 इकडं 1 गुणिले 1, हे 7 भागिले समोर जाताना गुणाकारात, इकडे 3 गुणाकारात आहे, इथं भागाकारात. याला जर आपण सोडवलं तर x बरोबर 7/3 आपला असं उत्तर येते. पर्याय क्रमांक मित्रांनो आपला 1 तुम्हाला दिसत असेल. पर्याय क्रमांक 1. अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे मित्रांनो. एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/5 भाग पाण्याने भरला जातो. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे आहे मित्रांनो. अशाच पद्धतीचे आपल्याला बुद्धिमत्तेचे रिलेटेड
व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.